तर बाजीला धुतल्याला सकाळी व्यवस्थित सगळं झालेलं आणि काहीच कळणार. डॉक्टर्सनी फोन लावला तर या असं करतोय बाजी, खुश करतोय आणि मान सारखे आलो होतोय. तर आता ह्यांनी चेक केलं, हे आमच्या गावातले जाण करतं. मग ह्यांनी जीभ वगैरे चेक केलं तर काय मला जीभ झालं कुकडं. मग ते जीभ सुजल्या म्हणते, म्हणजे सुजल्या करतात काय. मग ते तसं त्यामुळे तो तसा करायला लागलाय. आता डॉक्टरच्या सल्ल्यानं बघा मग काय. आता डॉक्टर काय म्हणते ते अचानकच आता आलो तर कणा नो का या भीतीला आता इथं मारत बसला आहे. जरा पुढे जातो का येऊ का हे असं करतो हो काय. मग त्याला खाद्य ठेवून बघू खातंय का. हा तसं झालं. हा मला ते पण तसंच म्हणला भास्कर भाऊ, तसंच म्हटलं ते सरास बायलांचं जे बोलले. तर रात्रीचे 11 वाजलेत, त्यामुळं कालचा व्हिडिओ वेळानं आला. कारण की भाजी सकाळपासून व्यवस्थितच होता आणि 6 वाजता मी आलो खाद्य वगैरे चाराय. तर असं करतोय बघा, ही लाल मंचीला तर ते काय लागलेलं नाही, ते दुसरं काय कलर लागला त्याला. आणि जरा असं करतोय बिन असल्यागत. मग सगळ्यांनी चेक केलं, डॉक्टरने पण चेक केलं, जीभ त्याची सुजली, काटा आले का झालेत. आता डॉक्टर यायला लागले डबल, कारण दुसरं डॉक्टर आता सांगितले तुम्ही जे रेग्युलर डॉक्टर असतील ते डॉक्टर यायला लागले. ती कोल्हापूरला गेलेलं त्यामुळे आलं नव्हतं. ती म्हटलं आल्यावर बघतो. हां ती लाल हे इंजेक्शन केलेलं आहे. तरी म्हटलं काय असं झालं. मगाशी 2-3 इंजेक्शन झाले ते. आणि त्या टेन्शनमध्ये व्हिडिओ पण सोडायला देणार नाही काय नाही, इतकं टेन्शन आलं. म्हटलं भाजी आत्ता सगळा झालं ना, आता आणि काय झाले. तर बरेच जण करते येऊन बघून गेले ते, आणि प्रत्येकानं येऊन अशी जीभ चेक केली, कारण की जीभ त्याची सुजली आहे. आणि तो वैरण वगैरे खायला गेला, खाद्य खायला गेला, जीभ जरी बाहेर काढली तर उड्या असं मारायला चालू करतोय. आता हे डॉक्टर आलो काय बोलतील बघतो आणि ते तुमच्याबरोबर शेअर करतो. म्हणून त्याला आणि एक सल्ला दुसरा मिळाला की त्या जागेवर काहीतरी एखादं प्राणी वगैरे येऊन गेला असेल, त्यामुळे भ्याला असेल तो. मग ती म्हटलं मग जागा बदलून बघावी, म्हणून चुकीचंच आहे ना. हो काय असं करते, हो काय हे असं करते, जिभेला गिळा येणार आधी. रायबा काय झालं रे भाजीला. तर काल म्हणजे आम्ही सांगितलेलं की तुम्हाला आपण खाद्याविषयी व्हिडिओ बनवूया, पण भाजीची तब्येत अचानक बिघडली. तर आता तुम्ही बघू शकता डॉक्टर आलेले आहेत, इथं आहेत डॉक्टर. आणि रात्रभर नुसत्या एरझाऱ्या चालू आहेत बाजीजवळ. तर बाजीला पण इथनं तिकडं आत नेलेला, कारण इथं त्याला बघायलाच नव्हतं काय झालंय ते. आणि बाजीला नक्की काय झालंय ते आम्ही तुम्हाला पुढं सांगतो. तर इथं डॉक्टर आलेत गाडीतून आणि हे सगळी. आणि रात्री तर भयानक. आणि बघा इथं काय चाललंय, मी नाही नवीन मॅटचं काय हाल धुतलं यांनी सगळं. मी अशा कलू बाळा. ए पिल्या पिलू, नवीन मॅटवर कसं वाटतंय. भाजीची ट्रीटमेंट केली आता डॉक्टरने आणि जीभ चेक केली तर उष्णतेचा असा फोड उठलेला जिभेला, त्यामुळे त्याला गिळता येत नव्हतं. आता सुराला लागलाय. मग लागलं तर आता काय केलं, ह्या दोघांनी घेतला आता ह्या जागेवर दोघी संगट. मग इथं आता गव्हाण करून घेणार आहे मी, विटा आणून असं बांधकाम करून ह्यासनी गव्हाण करून घेतो. हे राधा यांच्या पुढं राधाला पण जागा करायची आहे, कारण रायबा शीट लयच दमवायला लागलीत. ही धुवून वगैरे घेतलं सगळं आता सकाटक. आणि भाजीला म्हणशीला तर भाजीला तर वैरण टाकले. काल अजिबात वैरण खात नव्हता, आता हे बघा वैरण खायला लागलाय. काल गिळायच येत नव्हतं त्याला काय. जवळजवळ त्याला आता 4 इंजेक्शन झालेत, म्हणजे काल 2 झाली आज 2 झाली. कालच्या इंजेक्शनमध्ये कव्हर झाला तो. मग डॉक्टरने आज आणि बोललो सकाळी, मग डॉक्टरने आज आणि इंजेक्शन दिलं. आता काय टेन्शन घेऊ नका म्हटलेत. तर भाजी आपला झाला आता, म्हणजे खायला वगैरे लागलाय. कारण त्याची जीभ चेक केली आम्ही, लय म्हणजे त्याला गिळताच येत नव्हती, एवढी मोठी त्याला आत फुटकुळी उठलेली जिभेला उष्णतेनं. मग आता सकाळी चेक केली तर त्यापेक्षा कमी झालेली, आणि परत 2 तासांनी चेक केली मग त्याच्यापेक्षा कमी झाल्या.
तर भाजी शीट लागली आता वैरण खायला. आता चला. आणि ही जागा बदलली आता ही दोघंच इथं. आणि रायबाला म्हटल्याप्रमाणे 2 दाव्यावर बांधला रायबाला तिथं असा, ह्या दावेला आणि त्या दावेला रायबा शीट पण इतका दमवायला लागलेला तिच्या मम्मीला. म्हणलं भात झाला आता तिचं दूध काढायचं आणि ह्याला पाजायचं. त्या दोघीचं बांधलेल्या. आणि काल झाला वेळ कमेंटला प्रत्येक आम्हाला उत्तर देता आलं नाही त्या बाजीमुळेच. नमस्कार, कुठं आला तुम्ही? डेबवाडी सनबोर म्हणजे नायकबाद तिकडं, नायकबाद जवळ आहे का तिथनं? म्हणजे आता हे आपलं पहिलं सबस्क्रायबर असं आहेत की ते डायरेक्ट घरी आली ते. मग मी असं त्यासाठी मग त्याला तुम्हाला वस्ती कुलूप होतं म्हणून तर मी ते पत्ता दाखवले मंदिरापाशी. येऊन असं मागं जाऊ नका. कारण काय माहिती आहे का, एवढ्या लांब तुम्ही येणार, कुलूप आहे म्हटलं मागं जाणार. जरा नुसतं थोडंसं कष्ट घ्या, येणार जाणार म्हणा रायबाचं घर कुठं आहे वगैरे ती तुम्हाला सांगतील बरोबर. हां आता बघा चहा पाणी झालं रायबा आपलं बघायला जाऊया. नाही रायबा बघा काल पण आलेलीच बघायला येते ते. म्हणजे समाधान वाटतं, म्हणजे त्याने बघितलं ना असं रायबाला एक वेगळंच समाधान मिळतं ते. खास रायबा बघायला खास रायबा भाजी दोन्ही बी बघायचे. चालतं बघा आता चहा पाणी झालं. काल तुमची पूजा होती, पूजेला तुम्ही बसल्या ते म्हणजे तो उपवास आहे माझा दिवस. सगळ्या व्हिडिओ बघताय काल तेच झालं. काल हे मी गेलं का पूजाचा व्हिडिओ सोडायचा होता काल वेळ झाला तेच की, तरी काल सोडणारच नव्हतं व्हिडिओ त्या भाजीच्या ह्याच्यात. आणि परत गेलं आणि बघितलं तर भाजी असा म्हणजे काय विचित्रच करायला ठसकायला लागलेला. मग रात्रभर तिथंच होतं. सगळेजण मंडळातली तिकडे पळाली. पोरं असते ती मदतीला, म्हणजे हाक मारली की लगेच येते. सगळं म्हणजे सगळी मदत करतात. ग्रुप आहे का आपला? कशाचा? रायबाचा हे केलंय व्हॉट्सअप वगैरे? नाही आपला ह्योच ग्रुप बारका ग्रुप झाला इंस्टाचा युट्यूबचा. ह्योच ग्रुप म्हणायचा आपला. काही विषय नाही, हा व्हिडिओ बघतो त्यामुळे सगळं नाही. लय म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद इकडं अशी म्हणजे लय लांबची व्हिडिओ बघतात. सुंदरचं तुम्ही लय मोठं फॅन आहे. सगळ्यात जास्त यासनी बैल सुंदर आवडतो तात्यांचा. हा म्हणजे सुंदर नावच बाद झालं, नंबर कशाला पाहिजे. सुंदर मस्त आहे बैल. आता दाखवला आहे फोटो, छान आहे बैल सुंदर. 2 नंबर रायबा. काच रायबाला एवढ्या लांबूर बघा आली ते. 40 जास्त असणार. चालते बघू आता रायबा आपला रायबा शीट बसली ती खाली ते रायबा शेट. आणि भाजी लागली सुराला आता. भाजीला आता जागा बदलणार आहे. भाजीला रायबा जागेवर घेतो आणि रायबाला घेतो भाजी जागेवर. भाजी तो उभा राहायलाच तयार होईना झालाय. काय या काय बघितलं त्यानं काय कळलं नाही. इथं लय भेटतो इथं या जागेला. म्हणून आता रायबाला घेतो या जागेवर आणि भाजीला घेतो इथं. हे असा तिरका उभा राहतो मी आठपासून दुसरीकडे. वैरण खातोय आता. लागला सुराला काय नाही टेन्शन, फक्त भेटतोय जरा कशाला तर. दादा कसं वाटलं आपले रायबा शेटला बघितलं? छान जसा व्हिडिओ मध्ये तसाच साक्षात आहे, बघितलं समाधान वाटलं. तर कार्टूनच आहे एक प्रकारचा आपला. भावाला तर आकार नाही. येसन टोचल्यावर आता बाहेर आहे, तोपर्यंत बाहेर नाही. पोरं काय झाली, पोरं नाहीच म्हणते त्यात. आता नाही बाबा म्हणते येसन. आणि याचं इथं वेगळाच आहे. इथनं बाहेर काढला की लयच वेगळा, म्हणजे वेगळाच लयच वेगळा. काय करेल त्याचं गॅरंटी नाही, कधी काय करेल ते. आणि सारखं असं खेळ चालू असते. दाव अडकवायचं, ते वर चढायचं. तो कॅमेराच काल पाडला तिनं एवढं, म्हणून मला 2 दावेच बांधायचं. तरी भाजी आपला वैरण वगैरे सापी सगळं आता घेतो रायबा जागेव, त्याशिवाय पर्याय नाही. ते जरा भ्या मोड असतो. इथंच उभा राहायला भेटतोय बरोबर. म्हणजे काय त्याला हे खिडकीतनं काय दिसलंय काय दिसले काय कळ ना गडी कशाला भेटतोय. ही बघा आता दाखवतो तुम्हाला. हे भाजी सर तिकडे, सर 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 इकडे सर. आहे का बाबा तयारच होत नाही तिथं जायला. सर नाहीच, त्याला हा या जागेच घेतो तिथं. तर भाजीची जागा बदलली. भाजीला घेतला इथं आता आणि रायबा शेटला तिथं घेतला. रायबा शेटनं आत्ता केला फारसच. त्याचं पाय बघून बघा, पाय बघा त्याचं वळका काय फारस केला. मी मला आधी रायबाला बाहेर घ्यायचा आणि मग भाजीला इकडे घ्यायचा. तर हे बघा साहेबांनी रानात जे असं आम्हाला ओढत नेलं इकडं, अशा सगळ्या रानात दोघांनी आम्हाला ऐकत नव्हता, याला आणि मला फरकाड्या दोघांनी नेलं. तो पुढं मी मागं. काय झालेलं काय लय बेकार कंडिशन केले रायबानं, लय ताकद आले. भाजीला आता बांधला इथं, वैरण वगैरे टाकल्या, वैरण वगैरे खातोय व्यवस्थित सगळं. इथं बांधल्यावर जरा भ्याचा कमी आलाय. एक 15 दिवस इथंच बांधायचं.
आणि आपले रायबा शेटला पण वैरण टाकल्या. इथं बांधलं पटार. तर भाजी बसलाय आणि इकडे कोपऱ्यात बांधलेलं रायबाच्या पलीकडे इथे. तर इथं तो कोपऱ्यात जायलाच भेट होता, भरपूर लय भेट होता इथं जायला. म्हणून जागा बदलायची. मग रायबाला पण तिथं पण नाही बांधला रायबाला, दुसरीकडे ती जागा सोडूनच. रायबा पण बसलेत वैरण खाऊन सगळी. हा भाजी आपला, हा भाजी इथं बसला निवांत. आता त्या जागेवर बसला पण नव्हता तो खाली, वैरण पण खाल्ल्या. आणि हे नानांची झोपायची जागा इथे. ही राधाची मम्मी, ही रायबाची मम्मी. आणि इथं राधा बसल्या झोपल्या निवांत. आणि इकडे ही 3. चला तर भाजी शीट झालेली आहेत व्यवस्थित. आता जागा बदलल्या निवांत बसले.